मुंबई पोलीस दलातील एसीपी दर्जाचा अधिकारी चक्क मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी बनून वेतन लाटत असल्याचा हा प्रकार आहे। दहिसर मधल्या सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला केतकीपाडा इथला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम मुंबई महापालिकेकडून मिळालं होतं, पण या बचत गटात सफाई कामगार म्हणून मुंबई पोलीस दलातील एसीपी विजय बागवे यांचंही नाव असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे दर महिन्याला महापालिका त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 5,600 रुपये जमा करतेय। इतकंच नव्हे तर त्यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी वृषाली बागवे, कन्या वैशाली आणि पुत्र विजय यांची नावं सफाई कामगारांच्या यादीत आहेत। कुठलंही सफाईचं काम न करता दरमहा 22,000 रुपये बागवे कुटुंबीय अशा प्रकारे घर बसल्या कमवत होतं। गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। या परिसरात स्वच्छता होत नसल्याची तक्रार काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याकडे स्थानिकांनी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। बागवेंच्या पत्नी वृषाली यांनी मागच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। दरम्यान याबाबत काहीही बोलायला बागवे कुटुंबियांनी मात्र साफ नकार दिलाय। सावित्री फुले महिला बचत गट यांची दत्तक वस्ती चालते, ज्याच्या मार्फत त्यांनी स्वच्छता ठेवायची असते। केतकीपाडा ह्या प्रभागात भरपूर लोकांच्या कंप्लेंट होत्या, वारंवार कंप्लेंट करून सुद्धा महानगरपालिकेकडनं एवढं ॲक्शन होत नव्हती। तर शेवटी मी त्यांना महानगरपालिकेला सांगितलं की मला ती सफाई कामगारांची लिस्ट द्या, मी त्यांच्याकडनं साफसफाई करून घेते। आणि सगळ्यात धक्क्याची गोष्ट म्हणजे जेव्हा ती लिस्ट माझ्याकडे आली तेव्हा मला असं समजलं की लिस्टमधली जे लोक हकीकतमध्ये सफाई कामगार नव्हेत, ह्यापैकी 4 लोकांना तर मी ओळखते, कारण ते माझ्या इकडचे एसीपी श्री विजय बागवे, त्यांच्या पत्नी ज्या माझ्यासमोर निवडणूक लढल्या वृषाली बागवे, मुलगा मुलगी, त्यांचे अनेक बागवे म्हणून नातेवाईक आहेत आणि अनेक लोक आहेत जी सफाई कामगार त्यांच्याकडे नाहीच आहेत। माझ्या प्रभागात स्वच्छता ही राहिलीच नाही। या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे। बागवे कुटुंबियांच्या नावावर किंवा बागवे कुटुंबियां हे सफाई कामगार म्हणून या ठिकाणी या यादीमध्ये दिसून येतात आणि गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे। अजब वाटतं की एवढ्या वर्षभरापासून सुरू असलेला प्रकार हा कुणाच्याही लक्षात येत नाही। मुंबई महापालिका हा आंधळा कारभारच म्हणावा लागेल, कारण दत्तक वस्ती योजना ही चांगल्या हेतून सुरू करण्यात आली होती आणि यासाठी स्थानिक ज्या महिला बचत गट आहेत त्यांना या ठिकाणी सामावून घेण्यात आलं होतं। त्या महिला बचत गटातील जे सदस्य आहेत, जे काम करतात, त्यांच्यासाठी 5,600 रुपये ही वेतन रक्कम ही महापालिका त्यांच्या खात्यावर जमा करते, परंतु याचा गैरफायदा जे शिवसेनेतलेच काही पदाधिकारी घेताना यामध्ये दिसून येत आहेत। ही सत्ता शिवसेनेची आहे, सत्ता राबवताना त्यांचे पदाधिकारी एका महापालिकेला कशा प्रकारे लुटत आहेत तेच या प्रकारे समोर होते, कारण ते बागवे जे आहे। धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। मुंबई महापालिकेच्या या सगळ्या कारभारावर त्यामुळेच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे। एसीपी बागवेंची ही हातसफाई खरोखरच थक्क करणारी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।